आजपर्यंत खूप ट्रेक केले, तर जे ट्रेक केलेत ना ते सगळे ओळखीच्या लोकांसोबत केलेत आणि आत्तापर्यंत एकच मी अनोळखी लोकांसोबत केला आहे. त्याच्यात मी सोलो गेलो होतो आणि तिथे गेल्यावर मला लोक भेटले होते, त्याच्याबद्दल मी रील पण बनवली आहे. तर त्याच्यामध्ये एक डिफरन्स होता की तो डे टाईमला मी केला होता आणि हा जो ट्रेक आहे ना तो आम्ही नाईटला करतो. तर या ट्रेकमध्ये माझ्यासोबत चॅलेंज असणार आहे. ते चॅलेंज आहे की अनोळखी लोकांसोबत मैत्री करणं. मैत्री इन द सेन्स की या 17-18 लोकांचा जो ग्रुप आहे त्याच्यातलं मी कोणालाच ओळखत नाही आणि कोणाला ओळखत नसल्यामुळं पूर्ण बॉन्डिंग करावे लागणार आहे, कारण ट्रेक मोठा आहे. पुढं चाललो हे सांगितलं नाही, तर आम्ही चाललो आहे राजगडला. इंस्टाग्रामला तुम्ही आता रील्स बघत असाल की क्लाउड गॅदरिंग, कळसुबाई, त्याच्यानंतर हरिश्चंद्रगड आणि राजगड या ठिकाणी क्लाउड गॅदरिंगसाठी खूप गर्दी होते. क्लाउड गॅदरिंग तर हे क्लाउड गॅदरिंग बघायला मला एक इंस्टाग्रामवरती मेसेज आला. कोणाचा? तर एक इंस्टाग्रामला पेज आहे, तुम्ही नक्की बघा, ट्रॅव्हलर भावड्या म्हणून, हर्षद भाऊ. तर हर्षद भाऊचा मेसेज आला की येतो आहेस का? तर मी म्हटलं चला जाऊया. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं, चॅलेंज एक आहे की अनोळखी लोकांसोबत जाणं. दुसरं चॅलेंज हे आहे की क्लाउड गॅदरिंग खूप आत्ता फेमस होते, तर जास्त लोक पोहोचायच्या आत गडावर पोहोचणं आणि ते क्षण टिपणं आपल्या डोळ्यांनी आणि कॅमेऱ्यांनी सुद्धा. 2:45 वाजलेत, गडाच्या पायथ्याला पोहोचलो आहे, पाली दरवाजाच्या इथं. तर तिसरं चॅलेंज आपलं आहे की पाऊस. पुण्यात आज म्हणजे पूर्ण पुणे जिल्ह्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात मोस्टली पाऊस झाला आहे आणि आमच्या ट्रेकच्या दरम्यान जरी पाऊस पडला तर आमची वाट आहे, कारण तेवढे इक्विप नाही आहे आम्ही पावसाच्या ह्याने. तर असे 3 चॅलेंजेस आहेत आपल्याला टॅकल करायला. ड्युरासेलच्या बॅटरीचा कमाल. विमान दिसते का? पाऊस दिसतोय त्यात? दिसायला 15 मिनटात थकलो आहे. 3 वाजून 2 मिनटं झालेत. बिग बॉस सारखा टाईम लावून चालू आपण. किती डिस्टन्स झाले माहीत नाही, ऑफलाईन मॅप पण नाही डाउनलोड केलेला आहे. धुकं दाट व्हायला लागले. आधी उजेड किती वर जात होता, मस्त. जसं जसं जवळ चाललो आहे आम्ही तसं तसं धुकं अजून दाट होते. इथं माणसं आहे, तिथं माणसं आहे, जिथं जिथं बॅटरी दिसते तिथं आमची माणसं आहेत. अजून टोक काय दिसतच नाही, शक्यच नाही एवढ्या धुक्यात. अंधारात तीर मारल्यासारखं आम्ही चाललो आहे. तर 1 तास झाला आहे, म्हणजे 3 वाजून 46 मिनटं झालेत. आम्ही अजून अर्ध्यापर्यंत पोचलो का नाही हे माहीत नाही. मी मागासपासून थर्ड टाईम तुम्हाला सांगतो की अर्ध्यापर्यंत पोचलो आहे. अजून आम्हाला टोक म्हणजे जे पाली दरवाजाची एंट्रन्स आहे ते अजून दिसलेली नाही. अंदाजे अजून अर्धा तास चालायला लागेल. 6 वाजता सनराईज होतो आणि सनराईज झाला की लगेच एकदम काय म्हणतो आपण, तांबडं फुटायला लागतं आणि ढग पळायला सुरुवात होती. तर आमची पळापळ होऊ नये म्हणून लवकरात लवकर वरती जायचा प्रयत्न. मला असं वाटतंय की पोहोचलोय, कारण इथून या स्ट्रीप पायऱ्या आणि एंड दिसतो इथं. सो वी आर अबाउट टू रीच. पाली दरवाजातून आत आलोय खरं, पण पाणी साठलंय. हे तुला धावतोय की बघ की. 2:45ला गड चढायला चालू केला होता आम्ही आणि गडावर म्हणजे प्रॉपर ही जी सदर आहे त्या ठिकाणावर पोचलोय आपण. लोक बसलेत. लेट्स नॉट अगेन डिस्टर्ब देम. 4:45 वाजलेत आता. 2 तासात आम्ही गडावर पोचलो. 2:45 वाजता गड चढायला चालू केला होता. आता सदरेजवळ आहे. पाली दरवाजातून इथून पाठीमागून आलो तर सदरेजवळ येतो. तिथून खालच्या साईडला पद्मावती माची, पद्मावती तळे आणि ते चोर दरवाजातून रस्ता येतो तो. आणि इथून सदरेपासून राईट साईडला गेलं म्हणजे उजव्या बाजूला तर बाले किल्ल्यावर सरळ जायचं आणि सुवेळा माचीला जायचं असेल तर डावीकडे जायचं इथून. आता काहीच दाखवता येणार नाही, धुकं खूप दाट झाले. खाली मगाशी लाईट दिसत होत्या गावातल्या, त्या पण दिसायच्या बंद झालेत. तर क्लाउड गॅदरिंग खूप छान होईल असं वाटतंय खरं, पण लोक पण खूप जास्त आहेत. स्पॉट आपल्याला लवकर शोधला पाहिजे. सकाळचे 6:15 झालेले आहेत. आम्ही आता जस्ट बाले किल्ल्यावर आलो आहे. बाले किल्ल्याच्या पण एंडला आलो आहे मी आणि पाठीमागे माची आहे. संजीवनी की सुवेळा ते मला माहीत नाही. आणि त्या ठिकाणी किल्ला पण दिसतो आहे. आता गेला मगाशी जस्ट दिसत होता. धुक्याचा खतरनाक खेळ चालू आहे, जे इंग्लिशमध्ये क्लाउड गॅदरिंग म्हणतात ना, तो काय हे हाच धुक्यांचा खेळ आहे. आम्ही असं वरती आहे आणि सगळे ढग खाली आहेत. तुम्हाला एक एक शॉट छानपैकी दाखवतो, पण सगळ्यांनी हा वन्स इन अ लाईफ टाईम एक्सपिरियन्स घेतलाच पाहिजे.
मस्त गडावर बसलो आम्ही आणि हेल्दी ब्रेकफास्ट चालला आहे. हेल्दी ब्रेकफास्ट काय आहे तर हे डेट्स, अजून काय आपल्याकडे शेंगदाणे आहेत आणि माझ्याकडे प्रोटीन बार आहेत 2. मारी बिस्किट हेल्दी नाही. ॲज पर माय नॉलेज हा समोर तोरणा टाकायचा आणि या साईडला सिंहगड मिनटात दाखवतो. हा सिंहगड बघा. आता मी कॅमेरा दाखवायच्या आत तो ढगाच्या आत निघून जाईल. प्रमाणात पर्यटकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. क्लाउड गॅदरिंगसाठी झालेली आहे. आम्ही आलोय रात्री 1 वाजता चालू केला ट्रेक. 3 वाजता वरती पोहोचलोय. 3 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत बंद झालं काय चालू आहे आपलं चालू आहे. तर हे होते ट्रॅव्हलर भावड्या आपल्या चॅनलवर पहिल्यांदा. राजगडावर आहे मी. क्लाउड गॅदरिंग जे आहे, जे धुक्यांचा जो खेळ आहे तो सगळा बघितला. पण एक मनात प्रश्न आहे की हे खरोखर वर्थ आहे का? एवढं तुम्ही चढून वरती येता बघता. तर ही गोष्ट अशा लोकांसाठीच आहे ज्यांना ह्याचं महत्त्व माहिती आहे आणि हे बघून ज्यांना आनंद मिळतो. उगाचच म्हणजे मोस्ट ऑफ द क्राऊड मी पण इथं बघतोय की फोटोसाठी आलेले आहेत. ऑल्दो मी पण फोटोसाठीच आलेलो आहे, पण मी शांत बसून पण काही गोष्टी बघतोय. तसं पण इथं काही लोक करत नाहीत. नाचधुसीचा पण प्रकार होतोय. कुणाच्या पायातून खाली दगड सुटत आहेत, वाटेवर पडत आहेत. तर अशा गोष्टी पण होत आहेत. पण जर माझ्या पर्स्पेक्टिव्हने तुम्ही म्हणाल तर इट इज वर्थ इट. कॅमेरामध्ये अजिबात नाही दिसत. पळत पळत चाललोय मी. माचीचा व्ह्यू दिसतोय मला डेंजरवाला. आता आपण आलेलो आहे पद्मावती माचीच्या इथं. समोरच्या बाजूला पद्मावती मंदिर आहे, या पाठीमाग रामेश्वर मंदिर आणि या ठिकाणी पद्मावती तळ. इथं सईबाईंची समाधी पण आहे आणि चोर दरवाजाची एंट्री पण इथे आहे. तर ही जी संजीवनी माची या ठिकाणी खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात. आणि ज्यावेळी तुम्ही पाली दरवाजाने येता त्यावेळी इझिली ॲक्सेसिबल माची, कारण इथं पद्मावती माची, सुवेळा माची आणि संजीवनी माची आहेत. संजीवनी आणि सुवेळा ह्या खूप मोठ्या आहेत आणि तुम्हाला एका दिवसात एकतर बालेकिल्ला आणि एखादी माची असंच होते. पण पद्मावती माची अतिशय जवळ आहे. ज्यावेळी मी लास्ट टाईम आलो होतो तर इथून चोर दरवाजातून आलो होतो. लास्ट शॉट नंतर माझ्या माईकचा ॲडॅप्टर हरवला, त्यामुळं व्हिडिओचं एंडिंग गडाच्या आसपास शूट नाही करता आलं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि याच्यातले जे एफर्ट्स आहेत हे तुम्हाला आवडले असतील तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.